नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. मात्र त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. तृप्ती देसाईंनी घेतली SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट. कोल्हापुरातील दाजीपूर अभयारण्य आजपासून 7 एप्रिल पर्यंत बंद राहणार. जालन्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा संताप. 25 क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकले. आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्ष ताब्यात घ्यायचा होता, रोहित पवारांचा गंभीर आरोप. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. गोंदुगिरी आणि महिलांच्या शोषण या गुन्ह्यात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येते. या प्रकरणी नेमलेल्या SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाईंनी भेट घेऊन चर्चा केली आहे. खरात सोबत या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी देसाईंनी केली आहे. लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणामध्ये SITच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते यांची काल जी आहे ती नाशिकमध्ये मी भेट घेतली. 15 ते 20 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली. आम्हाला ज्या पद्धतीचे एन्काउंटर आणि या बाबतीतच्या ज्या काही बातम्या मिळालेल्या होत्या किंवा ज्या पद्धतीनं पेनड्राईव्ह आमच्याकडे आला होता आणि पुढे कशा पद्धतीनं आम्ही ते मार्गी लावलं तेही त्यांना सांगितलं. आणि अशोक खरात बरोबर या प्रकरणामध्ये अनेक जे आहेत ते एजंट असतील किंवा राजकारणी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, ज्यांची याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यांचे लवकरात लवकर जे आहेत ते जबाब घेऊन ते जर दोषी असतील तर या टोळीवर मकोका अंतर्गत त्यांनी कारवाई करावी. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्यात पर्यटन सफारी रस्त्याच्या दुरुस्तीचं काम आजपासून सुरू झालंय. त्यामुळे येत्या 7 एप्रिल पर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती वन क्षेत्रपाल राजेंद्र घुंडकीकर यांनी दिली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात पर्यटनासाठी अभयारण्य बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. योग्य दर मिळत नसल्यानं जालना जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढावलंय. यामुळे निराश होऊन धारकल्याण गावातील अमर काकडे या शेतकऱ्यानं तब्बल 25 क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आपला संताप व्यक्त केलाय. करमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो नेल्यानंतर व्यापाऱ्यांनी केवळ 4 ते 5 रुपये प्रति किलो दरात टोमॅटो खरेदी करण्याची मागणी केल्यानं या शेतकऱ्यानं असा निर्णय घेतल्याचं कळतंय. भोंदूबाबा खरात प्रकरणातील आर्थिक ट्विस्ट आता समोर आलाय. खरातचे सर्व आर्थिक व्यवहार पुण्यातील ललित पोफळे सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे. हा पोफळे खरातच्या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून कार्यरत असून तो खरातच्या ब्लॅक मनीचं नियोजन करत असल्याची माहिती मिळतेय. या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या पुणे प्रतिनिधी पूजा मालुसरे यांनी. पुण्यातून देखील एक कनेक्शन अशोक खरातचं समोर आलं आहे. ते म्हणजे पुण्यातील स्वारगेट या ठिकाणी ललित पोपळे नावाचा जो चार्टर्ड अकाउंटंट आहे त्या अशोक खरातचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा जो चार्टर्ड अकाउंटंट आहे याचं पुण्यात देखील एक ऑफिस आहे. इथून तो अशोक खरातचे जे काळा पैसा आहे तो पांढरे करत होता आणि त्यांनी अनेक अशोक खरातचे जे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार आहे तो सांभाळत होता. खरं तर अशोक खरात जे ट्रस्ट आहे त्यात तो ट्रस्टी देखील 5 वर्ष राहिलेला आहे. त्यामुळे जो अशोक खरातच्या प्रकरणामध्ये ललित पोपळेचा एक अत्यंत महत्त्वाचा असा सहभाग आहे. खरं तर पोलिसांनी चौकशी अजूनपर्यंत त्याची चौकशी केली नाही. मात्र थोड्याच दिवसात त्याची चौकशी देखील होणार आहे आणि या चौकशीमध्ये नेमके अजून काय आर्थिक व्यवहार झालेले आहेत हे समोर येणार आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पटेल आणि तटकरे यांना पक्षावर ताबा मिळवायचा होता, त्यासाठी त्यांनी काळ्या जादूचा वापर केल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. जे अजितदादांना जाऊन फक्त 18 दिवस झाले होते आणि 16 फेब्रुवारीला हे पत्र इलेक्शन कमिशनला सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता हे या 3 नेत्यांनी, खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी ही ताकद, त्या पक्षाची आणि पूर्ण अधिकार जे अजितदादांकडे होते ते पूर्ण अधिकार हे प्रफुल्ल पटेलांना या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं गेलं. जे सुनेत्रा काकींना कळलं असावं म्हणून त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लगेचच्या लगेच तिथं त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं
तर अजितदादा हयात असताना, अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं. कदाचित नाशिकचाच जो बोंधू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न, नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा, असं काय होतं का? त्यानंतर 28 तारखेला दुर्दैवी अजितदादांचा ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला याची चर्चा, आणि ते आम्ही सर्वजण शोधतच आहोत. या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.